महाराष्ट्र समाजसेवा संघ नाशिक संचालित माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर आपले सहर्ष स्वागत करीत आहेत। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित असे व्यावसायिक शिक्षण घ्यावे ह्या उद्देशाने शाळेत IBT हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। IBT म्हणजेच इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी, अर्थातच मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख। यासाठी शाळेत स्वतंत्र इमारत असून या उपक्रमात अभियांत्रिकी, शेती व पशुपालन, ऊर्जा व पर्यावरण, गृह व आरोग्य, 3D प्रिंटर व इलेक्ट्रॉनिक्स असे विभाग आहेत व स्वतंत्र शिक्षकही आहेत। अभियांत्रिकी या विभागासाठी लागणाऱ्या लॅबची मांडणी अगदी योग्य पद्धतीने केली आहे। तसेच अभियांत्रिकीसाठी लागणारे सर्व टूल्ससुद्धा उपलब्ध करून दिले आहेत आणि हे साहित्य विद्यार्थी स्वतः हाताळतात। बांधकाम तंत्रज्ञान यामध्ये विद्यार्थी पाया आखण्याच्या पद्धती, विटांच्या रचना म्हणजेच भिंत बांधणीचे प्रकार, विद्यार्थी स्वतः प्रात्यक्षिकातून बांधकामाच्या पद्धती व त्यातील बारकावे अभ्यासतात। तसेच बांधकामाचे साहित्यही हाताळतात। त्याचबरोबर मोर्टारचे मिश्रण कसे असावे, बांधकाम करतेवेळी सुरक्षितता साहित्यांचा सुद्धा वापर विद्यार्थी करत असतात। त्याचबरोबर वेल्डिंग या तंत्रज्ञानात वेल्डिंग करण्याच्या पद्धती, घ्यावयाची काळजी, सुरक्षितता हे सर्व विद्यार्थी अनुभवातून शिकतात। वेल्डिंग कशी करावी, वेल्डिंग होल्डर कसे पकडावे, त्याचबरोबर कटिंग करणे हे सर्व कौशल्य वेल्डिंग तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना शिकायला मिळते व विद्यार्थी स्वतः ही कौशल्य शिकतात। शाळेतील किरकोळ दुरुस्ती म्हणून लोकोपयोगी सेवाही देत असतात। तसेच सुतारकाम यामध्ये प्लाय कटिंग करणे, ड्रिलिंग मशीनचा वापर कसा करावा, त्याचबरोबर गोलाकार कटिंग कशी करावी, विद्यार्थी स्वतः सुतारकामाचे साहित्य हाताळून सुतारकामाचा अनुभव घेत असतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या लाकडी वस्तूंची निर्मितीही विद्यार्थी स्वतः सुतारकामातून करीत असतात। यापुढील तंत्रज्ञान म्हणजे प्लंबिंग। यामध्ये प्लंबिंग साहित्याची ओळख होणे, विद्यार्थ्यांनी साहित्य कसे हाताळावे, नळ जोडणी कशी करावी, त्याच्या पद्धती हे सर्व विद्यार्थी प्रात्यक्षिकातून शिकतात। प्लंबिंग साहित्य कुठे व कसे वापरावे हे प्रत्यक्ष प्लंबिंग शिकताना विद्यार्थ्यांना शिक्षक स्वतः प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून हे कौशल्य शिकवतात। प्लंबिंग करत असताना सुरक्षितता साहित्य हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते हे विद्यार्थी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवतात। अशा पद्धतीने विद्यार्थी प्लंबिंग स्वतः करतात व नळ जोडणीचे कौशल्य अनुभवातून शिकतात। त्याचबरोबर रंगकाम कौशल्यही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकायला मिळते। यात रंगाचे प्रकार, रंगकामाच्या पद्धती, रंगलेपन कसे करावे, रंगकामाची फिनिशिंग, रंगकाम करताना सुरक्षितता कशी असावी हे सर्व कौशल्य कलरिंगमध्ये विद्यार्थ्यांना शिकायला मिळते व विद्यार्थी त्याचा अनुभवही घेतात। अभियांत्रिकी विभागाचे निर्देशक शिक्षक म्हणून श्री मनोज रामदास सारे हे काम बघतात। धन्यवाद।